श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि सर्व मनोकामना स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे आणि सर्वांचे कल्याण होऊन सर्वांचे सर्व स्वप्न पूर्ण हो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते. स्वामी आई तुम्हाला हसत खेळत आनंदात ऐश्वर्यात ठेवो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते. बाळांनो, स्वामी महाराज आज तुम्हाला संदेश देत आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, भाग्यवंत ठराल. देव म्हणतात, जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतात तेव्हा तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. असा विचार करा, ते लोक तुमच्यातील वाईट गोष्ट काढून तुमची मदत करत आहेत. ज्या प्रकारे विविध स्रोतातून उत्पन्न झालेले प्रवाह त्यांचं पाणी समुद्रात आणतात, तसंच मनुष्याद्वारे निवडलेला मार्ग चांगला असो व वाईट, तो देवापर्यंत जातच असतो. देव म्हणतात, मन आणि मेंदूच्या द्वंद्वात नेहमी मनाचंच ऐका. स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि जे तुमच्या रोजच्या जगण्यातही आणायचं धाडस करा. उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका. संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकंच तुमचं यश शानदार असेल. देव म्हणतात, बाळा, स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे. एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा, त्या विचाराला आपलं जीवन बनवा, त्यांचंच स्वप्न पहा. यशाचा हाच मार्ग आहे. सहमत असाल तर आत्ताच आपले भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि न चुकता व्हिडिओ शेअर करा. स्वामी म्हणतात, जर तुम्ही आज 5 वर्ष राजासारखे जगण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही हे लक्षात घ्या की नक्कीच पुढे येणारे 50 वर्ष तुम्ही नोकरासारखेच घालाल. आज येणारे 5 वर्ष तुम्ही नोकरासारखी मेहनत कराल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही, कारण पुढील 50 वर्ष तुम्ही राजासारखेच घालवू शकाल. बाळा, देव म्हणतात, संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत संघर्षाचा घाव घेत नाही तोपर्यंत दगडसुद्धा देव होत नाही. संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकपणा यापेक्षा कोणतीही मोठी वारसा नाही. आरती हे एकाच मते खूप मोठे प्रतीक आहे. तुम्ही बघा, देशभरात आणि जगात सकाळी 8 वाजता भोपाळी होते. तुम्ही कुठल्याही गावी कुठल्याही केंद्रात गेला तर तीच आरती, तीच वेळ शेकडो माणसं स्वामींच्या समोर आशीर्वादासाठी उभे असतात. दुपारी 10:30 वाजता स्वामींची आरती ऐकण्यासाठी म्हणण्यासाठी हजारो जण आरतीची वाट बघत असतात. मिळालेली ऊर्जा निश्चितपणे आपणाला अव्यव्य दान देऊन जाते आणि सायंकाळी 6:30 वाजता मोठ्या संख्येने हजारो भाविक नजीकच्या सेवा केंद्रात जाऊन आर्थिक उपस्थितीला आरती लावतात. दिवसभराच्या उपक्रमात गाव पातळी ते देश पातळी असणाऱ्या सर्व केंद्रावर देशात असणाऱ्या 150 कोटीपैकी असंख्य कोटी स्वामी भक्त पुढे असतात. याचा आपण हिशोब करा. त्यावरून आपल्या लक्षात येईल की आपल्यासारखे असे असंख्य सेवेकरी स्वामींच्या सागरात आहेत. या सर्वांनी एका कुटुंबासारखं वागलं पाहिजे. देशासाठी, भारत मातेसाठी आपण एका विचाराने, एका धीराने राहिले पाहिजे. सर्वांनी एका सुरात पर्जन्यसूक्त
जर देशात म्हटलं तर येणारा पाऊस नक्कीच येईल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. पाऊस येण्यासाठी तमाम मानवजातीने, तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आहे याचे देणे घेणे स्वामींना नाही. स्वामी पुढे एक जात आहे, मानव नावाची. एक जात आहे आणि माणुसकी नावाची. एक संस्कृती आहे, त्याला सेवेकरी स्वामी म्हणतात. म्हणून आपल्या हिशोबाने स्वभावात बदल करा. अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक विचारांची माणसे तुमच्याकडे येत असतील. त्यांना आपण स्वामींचे कार्य समजावून सांगा. एवढे जरी केले म्हणून त्याला स्वामी सेवेकरी होण्यासाठी रोज 3 अध्याय स्वामी चरित्र वाचन आणि 11 माळी जप श्री स्वामी समर्थ या नामाचा करायला लावा. माळ घेऊन जप करणे शक्य नसेल तर त्यांनी दिवसभराच्या कालखंडात निदान जेवढा वेळ मिळेल, 15 मिनिटे, 20 मिनिटे, 1 तास, जेवढा वेळ जमेल तेवढा जप करावा. आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि ग्रामीण भागात, ग्रामीण भारतात अगरबत्ती भगिनी लावतात. स्वयंपाक करता करता अगरबत्ती संपेपर्यंत स्वामींचा जप करतात. त्यांना एवढे चांगले अनुभव आलेत स्वामींचा. म्हणून आसपास सर्वांना कळकळीचा निवेदन आहे. एक अगरबत्ती संपेपर्यंत जर आपण स्वामींची सेवा केली आणि स्वामींची जी रक्षा पडेल ती रक्षा डिशमध्ये, ते आपल्या हट्टी, तापट, आजारी, विकलांग, भाराखडीचे लोक घरात असतील त्यांना ते लावा. याचे सबक सांगण्याचे प्रयोजन नाही. आपले बरेच लोक बसने प्रवास करतात, विमानाने प्रवास करतात, रेल्वेने प्रवास करतात. मनाला काही काम नाही. मनाला जर आपण प्रवास संपेपर्यंत स्वामींचा जप केला तर शेकडो मै होतात. एका तासात 25 ते 30 माळी होतात. शांतपणे जप केला तर वेळेनुसार जर आपण आपलं म्हणतात अडकलं तर मन कधीच अशुद्ध होत नाही. देव म्हणतात, एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो, प्रत्येक स्त्रियांची प्रतिक्रिया ही असतेच. म्हणून माणसाने मिळालेल्या या मनुष्य देहांचे चांगले कर्म करण्यासाठी करावे. मनुष्य जन्म 84 लक्ष योनी यानंतर मिळो अथवा ना मिळो याकडे सध्या लक्ष देऊ नका. लक्ष द्या ते तुमच्या चांगल्या कर्माकडे, कारण तुमची चांगली कर्मे तुम्हाला पुढे जाणार आहेत, चांगले फळ देणार आहेत. मित्र हो, देव म्हणतात स्वामी हे साक्षात ईश्वर आहेत. कोणतेही कर्म करताना थोडा भविष्याचा विचार करायला हवा, कारण नियती फक्त कर्माचे फळ तुम्ही भोगणार की तुमचे भविष्य भोगणार हेच सांगत असते. सर्व काही तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. जेव्हा कुणी आंब्याचे झाड लावतो त्या झाडाला फळे लागतात. येथे कदाचित ते झाड लावणाऱ्या माणसाने त्याची फळे खाल्ली देखील नसतील आणि कदाचित खाल्ली देखील असतील तर मात्र त्यांनी एक चांगले काम केले होते. ते मधुर आंब्याचे झाड लावले होते. पुढील पिढींसाठी ते लावून ठेवले होते. त्याने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ते झाड लावले होते. परंतु त्या जागी कोणीतरी काटेरी झाड लावले असते तर त्याला त्याचे काटेच मिळाले असते आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा काटेच मिळाले असते. ते सतत त्यांना टोचत राहिले असते. म्हणजेच तुम्ही जसे रुजवता त्याचे फळही तुम्हाला तसेच मिळते. स्वामी म्हणतात, संसारामध्ये अडकून ठेवलेले मन पुढच्या ज्या काही घटना आहेत चुकीच्या त्या घडणार नाहीत. म्हणून कृपया आपण याची कल्पना बाळगावी, खात्री करून घ्यावी. म्हणून हे जे स्वामी कार्याचा अभिमान हे आपले जनमानसात जिथे माणूस भेटेल तिथे आपण पोहोचवा.
आपण त्यांच्याशी बोलावे. जरी आपल्याशी बोलला नाही तरी आपण त्यांच्याशी बोलावे. त्यांचे पोस्टमनचे काम करा. त्याला प्रसार यंत्रणा म्हणतात. प्रचार यंत्रणा म्हणून त्या दृष्टीने आपण प्रचार करायला शिका. प्रचार यंत्रणेमध्ये या कार्याच्या नंतर उपासक व्हावे. अनुभव झाल्यावर, उपासक झाल्यावर इतरांना तो अनुभव सांगण्यासाठी प्रचारक, अनेक प्रचारक झाल्यावर हा कार्याचा प्रसार आपण गावातून देशापर्यंत ग्राम अभियानातून प्रसार करू शकता. हे खूप मुद्दे अभिमानाच्या दृष्टीने महत्त्वाचे, तर माणसे स्वभाव चढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. भक्तांनो, स्वामी म्हणतात, तुला आयुष्यात काहीतरी संकट असेल तरी बाळा, जोपर्यंत तू आमचा हात धरला आहेस तोपर्यंत तुला घाबरायचे काहीही कारण नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मला माहीत आहे तू सध्या खूप गोष्टी मनात ठेवून सर्व काही सहन करत आहेस. कष्ट, संस्था सहन करत आहेस. पण माझ्यावर विश्वास ठेव. लवकरच सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील न चुकता शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठराल. जर तुम्ही काहीही कष्ट न करता, काहीही मेहनत न करता आमच्याजवळ प्रार्थना करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो खूप कष्ट करत असतो. तुम्ही आजपर्यंत खूप कष्ट केले आहे, ते मी पाहिले आहे. तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला आहात. पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. पुढे जायचे असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नका. कष्टाने कमवलेल्या पैशावर आणि देवावर विश्वास ठेवा. देवावर श्रद्धा असेल तर गोंधळात देखील मार्ग निघतोच. वाईट वेळ ही कधीच सांगून येत नाही, पण खूप काही शिकवून जाते. मग माणूस वाईट होतो जेव्हा तो स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजू लागतो. तुम्ही जोखीम उचलायचं भय बाळगू नका. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि जर तुम्ही हरलात तर दुसऱ्यांदा मार्गदर्शन करू शकाल. देव म्हणतात, वेळेचं पक्क असणं लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढवण्यास मदत करतं. मी देवाकडे शक्ती मागितली आणि देवाने मला कठीण संकटात टाकलं. देव म्हणतात, जेव्हा तुम्ही बिझी असता तेव्हा सगळं सोपं वाटतं, पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीच सोपं वाटत नाही. देव म्हणतात, मोठ्या योजनेच्या पूर्तीसाठी कधीही मोठी उडी घेऊ नका. हळूहळू सुरुवात करा. जमिनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर या मताशी सहमत असाल आणि तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय, माझा विश्वास आहे असे कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठराल. व्हिडिओला लाईक करा. ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी अडचणी स्वामी कृपेमुळे सगळ्या संपून जातील आणि तो चांगले जीवन जगू शकेल. आणि हे सगळे होऊ शकते फक्त तुमच्या एका शेअरमुळे. त्यामुळे न चुकता व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.